आज आपण मुलांसाठी रंगबिरंगी असा पौष्टिक टिफिन बनवणार आहोत. करायला खूप सोपं आहे. अगदी 10 मिनिटात बनवून तयार होतं सकाळच्या गडबडीमध्ये आणि त्याच्यासोबत जी चटणी बनवलेली आहे ती तर एकच नंबर. अगदी मऊ लुसलुसीत होतं. डब्यामध्ये तुम्ही 4 किंवा 5 जरी हे अप्पे दिले तरीही मुलांचं पोट भरून जाईल. अगदी पौष्टिक आणि हेल्दी आहेत. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. इथे बघू शकता एका बाउलमध्ये मी 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेले शिमला मिरची, अर्धी वाटी बारीक चिरलेलं गाजर, अर्धी वाटी कांदा आणि अर्धी वाटी टोमॅटो घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेलं. त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही घातलेलं आहे. दही थोडंसं आंबट आहे म्हणून मी अर्धी वाटीच घातलेलं आहे. तुम्ही जर का ताक वगैरे वापरणार असाल तर 1 वाटी घातलं तरीही चालेल. त्यानंतरून सगळं साहित्य आपल्याला दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतरूनच आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला हे सगळं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. अगदी थोडं थोडं पाणी ॲड करत व्यवस्थित आपल्याला अशाला कन्सिस्टन्सीचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता. त्यानंतरून आपण याच्यामध्ये पाव चमचा इनो घालणार आहोत. लेमन फ्लेवरचा मी घातलेला आहे. तो ॲक्टिवेट होण्यासाठी याच्यावरती पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे. बघू शकता या कन्सिस्टन्सीचा आपल्याला बॅटर हवा आहे. त्याच्यानंतर अप्पे पॅनमध्ये आपण तेल लावून घेणार आहोत. बॅटर अजिबात रेस्ट वगैरे करायला ठेवायची आवश्यकता नाही आहे. पटकन तुम्ही बनवून अप्पे तयार करायला घेऊ शकता. ते बघू शकता पॅनमध्ये व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित अप्पे सोडून घ्यायचे आहेत. सुरुवातीला अप्पे सोडताना कधीही मग तुम्ही ते अप्पे कशाचेही बनवू द्यात. आधी कडेच्या भांड्यांमध्ये अप्पे सोडायच्यात आणि नंतर मधल्या भांड्यांमध्ये, कारण का आपली गॅसची जी फ्लेम आहे ती मध्यभागी जास्त लागते, त्यामुळे आपले अप्पे जे आहेत ते करपू शकतात. इथे बघू शकता सगळे अप्पे सोडून झालेले आहेत. झाकण ठेवून एक 10 मिनटं स्टीम करून घ्यायचे आहेत. तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया. तिथे बघू शकता 1 वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत, अर्धी वाटी डाळवं घेतलेले आहे, ते 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 2 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर याच्यामध्ये मी फक्त 3 चमचे दही ॲड करणार आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू. चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडंसं पाणी घालून मिक्सरला आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. ते बघू शकता आपली स्मूथ चटणी तयार झालेली आहे. आता याला खमंग असा तडका देऊन घेऊयात. पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता याचं कडकडीत फोडणी देऊन घेतलेली आहे. थोडीशी चिमूटभर हळद टाकलेली आहे आणि ही फोडणी आपण याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेणार आहोत आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करणार आहोत. जास्तीच्या भांड्यांचा पसारा न करता झटपट अगदी चटणीसुद्धा बनवून होते आणि हे अप्पेसुद्धा. त्यामुळे सकाळच्या गडबडीत अगदी कोणती पूर्वतयारी जरी नसली तरी तुम्ही एक 10 ते 15 मिनिटात हा टिफिन रेडी करू शकता. इथे बघू शकता अप्पे आपले व्यवस्थित सगळे स्टीम झालेले आहेत आणि किती मस्त फुगलेले आहेत. त्यानंतर कडेने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे. सगळे जे अप्पे आहेत ते पलटी करून घ्यायचे आहेत. पलटी करताना सुरुवातीला आपण मधले अप्पे जे आहेत ते पलटी करून घेणार आहोत, कारण का मध्ये गॅसची फ्लेम ही जास्त लागते. अप्पे तयार करताना गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे, म्हणजे जे अप्पे आहेत ते आतपर्यंत व्यवस्थित शिजतात, पिठाळ वगैरे लागत नाहीत. गॅस जर का फुल केला तर तुम्हाला हे अप्पे थोडेसे पिठाळ लागू शकतात. त्यामुळं मीडियम गॅसवरती आपल्याला हे अप्पे तयार करून घ्यायचे आहेत. बघू शकता किती मस्त गोल्डन असा कलर आलेला आहे. याच पद्धतीने आपण सगळे अप्पे पलटी करून घेणार आहोत. तर मग मंडळी, तुम्हाला आजची रेसिपी जर का आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची जी घंटा आहे तीसुद्धा प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. व्हिडिओ जर का आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा. कमेंट करून सुद्धा सांगा की कशी वाटली रेसिपी ते. अजून तुम्हाला कोणत्या रेसिपी हव्या असतील तर तेही कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग इथे बघू शकता सगळे अप्पे किती मस्तपैकी आपले तयार झालेले आहेत. कसा छान कलर आलेला आहे. अगदी टम्म फुगलेले आहेत आणि कलरसुद्धा अगदी मस्त आलेला आहे. अप्पे पूर्ण थंड झाल्यानंतरूनच आपण हे टिफिनमध्ये भरून घ्यायचे आहेत. गरम जर का भरले तर टिफिनला असं पाणी सुटू शकतं आणि आपले जे अप्पे जे आहेत ते ओलसर होऊ शकतात. इथे बघू शकता ज्वारीच्या पिठाचे मस्त गुबगुबीत आपले पौष्टिक अप्पे तयार आहेत. चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.